नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते. आज महाबळेश्वर या ठिकाणी पर्यटन स्थळी आल्यानंतर महाबळेश्वर पाहिलं, परंतु महाबळेश्वर नंतर येताना भिलार गावचे बोर्ड आपल्याला प्रामुख्याने दिसतील. हे गाव वाचनाचं गाव म्हणून प्रसिद्धीस आहे. अतिशय सुंदर असं गाव आहे. वाचन वेड्यासाठी खास सुवर्णसंधी आहे. मला वाटतं की अशा स्वरूपाचं महाराष्ट्रामध्ये गाव असणं आणि ह्याची सुरुवात महाराष्ट्र शासनाने करणं अतिशय चांगला आणि स्तुत्य उपक्रम आहे. मला वाटतं खऱ्या अर्थानं विनोदजी तावडे ज्यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री होते त्यावेळी ह्या सर्व प्रकल्पाला गती आलेली आहे. मी या ठिकाणी भेट दिली. अतिशय सुंदर असे शब्दकोश या ठिकाणी आहेत. पुस्तक बघाल तर भांडार पुस्तकांचं आहे आणि खऱ्या अर्थानं मराठी भाषेची चळवळ ही मार्गदर्शिका पुस्तकंसुद्धा आहे. मला खऱ्या अर्थानं हे गाव भावलं. मी आज या कार्यालयामध्ये आहे जे भिलार गावचं पुस्तकाचं गाव म्हणून ओळखलं जातं आणि शासनाने जे स्वतःचं कार्यालय या ठिकाणी बनवलेलं आहे. राज्य मराठी विकास संस्थेचं फार मोठं योगदान या विषयात आहे. मला वाटतं की आपण महाबळेश्वरला येतो, पाचगणीला येतो, वाईला येतो, पण त्याच्या पुढे जाऊन भिलार गावाला आपण भेट दिली पाहिजे, जेणेकरून ही वाचनाची चळवळ आहे. आजचा माची मुलं ही साधारणपणे डिजिटल मीडियामध्ये गेलेले आहेत. वाचन कमी होतं असं म्हणतात. मोबाईलमध्ये तासनतास डोकं खुपसून बसतात आणि ह्याला छेद द्यायचा असेल तर अशा स्वरूपाच्या गावची रचना प्रत्येक गावामध्ये निदान या धर्तीवरती एखादं घर तरी असावं, पुस्तकाचं घर असावं, अशी संकल्पना मी विनंती करतो या राज्य मराठी विकास संस्थेला की चांगली संकल्पना आहे. आम्हाला अतिशय आनंद आहे की तुम्ही आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये या, तिथलं अंकलखोप गाव तुम्ही निवडलं आहे, तिथेही आम्ही अशा स्वरूपाचं पुस्तकाचं गाव ही संकल्पना राबवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू. मला आनंद वाटला. बरीच पुस्तकं आहेत, बऱ्याच विषयाची व्हरायटी आहे. अगदी कुठली तुमची आवड आहे, कोणती तुमची निवड आहे याच्या चांगल्या दर्जाची पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध आहेत. आपण वाचनाचा येऊन आस्वाद घेतला पाहिजे, बघितलं पाहिजे. पर्यटनाबरोबरच आपली बौद्धिक क्षमता आणि पात्रता उंचवायची असेल तर भिलार या पुस्तकाच्या गावाला नक्की भेट द्या. खरोखरच हे गाव तुम्हाला भावेल. नक्कीच मनाची श्रीमंती, बुद्धीची श्रीमंती नक्कीच तुमची वृद्धिंगत होईल आणि खरोखरच या सर्व कार्याला मी शुभेच्छा देतो. असा अनोळखा प्रकल्प तुम्ही आमच्या या सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर जवळ भिलार या ठिकाणी केला. मी राज्य शासनाचे आभार मानतो. थांबतो. धन्यवाद.